भाजपने राज्यसभेसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली आणि या 4 नावांकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ही एक राज्यसभा उमेदवारी नाही, तर एक मोठं राजकीय आणि सामाजिक समीकरण आहे. मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर महाराष्ट्रातील 4 महत्त्वाचे समाज आणि भाजपच्या या निवडीत या चारही समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसतोय. पण या सगळ्यात आणखी एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली, ती म्हणजे भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना मोठ्या संधी देण्याची परंपरा. कारण या यादीत असलेलं एक नाव असं आहे जे काही वर्षांपूर्वी वेगळ्याच पक्षात होतं आणि आज थेट राज्यसभेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मग भाजपचा हा निर्णय नेमका काय सांगतो? ही फक्त सामाजिक समीकरणांची राजकारण आहे का, की महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा एक भाग आहे? आणि बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्यामागं भाजपची नेमकी रणनीती काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या विश्लेषणातून शोधणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणूक ही एक फक्त संसदीय प्रक्रिया नसते. अनेकदा ती मोठ्या राजकीय संदेशाची सुरुवात असते. पक्ष कोणत्या राज्यसभेत पाठवतो, पक्ष कोणाला राज्यसभेत पाठवतो, कोणाला बाजूला करतो आणि कोणाला अचानक पुढे आणतो, यावरून पुढचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याचा अंदाज घेतला जातो. आता भाजपनं जाहीर केलेल्या राज्यसभा उमेदवारांकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट राजकीय गणित दिसून येतं. या 4 उमेदवारांमध्ये मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर अशा 4 समाजांचं प्रतिनिधित्व साधण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतं. दलित समाजात आपलं बळ कायम ठेवण्यासाठी रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सामाजिक समीकरणांच्या दृष्टीनं ही निवड भाजपसाठी महत्त्वाची मानली जाते, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात दलित मतदारांची भूमिका कायम निर्णायक राहिली आहे. दुसरीकडे विनोद तावडे यांच्या माध्यमातून मराठा समाज आणि कोकणाला प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तावडेंना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय हा संघटनात्मक राजकारणाशी जोडलेला मानला जातो. आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नागपूरच्या माजी महापौर माया युनाते यांना उमेदवारी देण्यात आली. महाराष्ट्रात आदिवासी मतदारांची संख्या कमी नसली तरी त्यांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे भाजपनं हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं मानलं जातं. पण या सगळ्या नावामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती रामराव वडकुते यांच्या नावाची. कारण वडकुते हे भाजपचे जुने नेते नाहीत, उलट ते एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. इतकंच नाही तर शरद पवारांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणात अनेकदा नशीब आणि योग्य वेळ महत्त्वाची ठरते. वडकुते यांच्या बाबतीतही तसंच झाल्याचं बोललं जातं. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं त्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी मिळाली होती. विधान परिषदेत ते सक्रिय होते, पण पुढे राजकीय परिस्थिती बदलली आणि त्यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपची वाट धरली. त्यावेळी त्यांनी विधानसभा उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही. तरीही त्यांनी पक्ष सोडला नाही. भाजपमध्ये त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, लोकसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आणि आता अचानक त्यांचं नाव राज्यसभेसाठी जाहीर झालं. म्हणून राजकीय वर्तुळात असं म्हटलं जातंय की वडकुते यांना जणू लॉटरी लागली. पण ही लॉटरी फक्त नशिबाचा भाग आहे का, की यामागं मोठं राजकीय गणित आहे? जर मराठवाड्याकडे पाहिलं तर तिथे सध्या 2 मुद्दे मोठे चर्चेत आहेत. पहिला म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन आणि दुसरा म्हणजे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न. धनगर समाजाने गेल्या काही वर्षात आरक्षणासाठी मोठं योगदान दिलं आहे. या समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी सातत्यानं होत आहे. त्यामुळे हा समाज राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय झाला आहे. अशा परिस्थितीत धनगर समाजातील नेत्याला राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय हा केवळ एक राजकीय नियुक्ती नसून एक सामाजिक संदेश मानला जातो. विशेष म्हणजे हिंगोली आणि परभणी परिसरात धनगर आणि हटकर या समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागातील राजकीय समीकरणांवरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. पण या निर्णयाचा दुसरी बाजू आहे. भाजपमधील काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जातं. कारण या पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या अनेक नेत्यांना संधी न देता बाहेरून आलेल्या नेत्यांना मोठी पदं दिली जातात, अशी टीका अनेकदा होते. खरं तर ही बाब फक्त भाजपपुरती मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयाराम हे राजकारण दिसून येतं. भाजपमध्ये देखील याआधी अनेक नेते इतर पक्षातून आले आणि त्यांना मोठ्या पदांवर संधी मिळाली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले रणजितसिंह मोहिते पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, अमरीश पटेल, चित्रा वाघ, राजहंस सिंह अशा अनेक नेत्यांना विधान परिषद किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली होती. यामागे भाजपची एक स्पष्ट रणनीती दिसते. नवीन प्रदेशात पक्षाचा विस्तार करायचा असेल तर त्या भागातील प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात आणणे आणि त्यांना राजकीय संधी देणे ही रणनीती अनेक वेळा यशस्वी ठरली आहे. महाराष्ट्रात भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. यामागे त्याच पद्धतीचा वापर झाल्याचं राजकीय विश्लेषक मानतात. पण या निर्णयात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांना यावेळी पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही. कराड यांना पूर्वी बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांना तोलण्यासाठी पुढे आणल्याचं बोललं जात होतं. पण जनमानसात मोठा प्रभाव निर्माण करण्यात ते फारसे यशस्वी झाले नाही, अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे यावेळी पक्षानं केवळ समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात सध्या मराठा आणि ओबीसी या राजकारणाचा संघर्ष तीव्र होत आहे.
अशा परिस्थितीत धनगर समाजातील नेत्याला पुढे आणण्याचा निर्णय हा त्या राजकीय समीकरणाशी जोडलेला मानला जातो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयामुळे मराठवाड्यातील 3 नेते राज्यसभेवर दिसणार नाहीत. याआधी अजित गोपछेडे आणि अशोकराव चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. म्हणजेच मराठवाड्याला राज्यसभेत मोठं प्रतिनिधित्व मिळालं आहे. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या निर्णयाचा महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणावर काय परिणाम होणार? सामाजिक समीकरण साधणं, विविध समाजांना प्रतिनिधित्व देणं आणि प्रादेशिक संतुलन राखणं हे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचं ठरतं. भाजपने या राज्यसभा निवडणुकीतून तोच प्रयत्न केल्याचं दिसतं. पण दुसरीकडे विरोधक या निर्णयावर टीका करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणूनच हा निर्णय फक्त राज्यसभेची निवडणूक नसून महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचं एक चित्र म्हणून देखील पाहिलं जात आहे. तर भाजपनं राज्यसभा उमेदवारीतून सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण या निर्णयाचे खरे राजकीय परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये दिसतील. तुम्हाला काय वाटतं? धनगर समाजात या निर्णयाचा किती प्रभाव पडणार? भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी वाढणार का? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.